श्री स्वामी समर्थ परब्रह्म ग्रंथाचा भाग 82. खासबागेला यात्रेचे स्वरूप आले असताना चोळप्पा व त्याची बायको येशूबाई घाईघाईने गर्दी भेदून स्वामींकडे आली. स्वामींच्या अवतीभोवती त्या क्षणी सुंदराबाई, गणपत जोशी, भुजंग वगैरे सेवेकरी होते. महाराजांचे दर्शन घेण्यासाठी अमाप गर्दी झाली होती. स्वामींनी पाळलेली कुत्री सुद्धा त्यांच्या अवतीभोवती घुटमळत होती. चोळप्पाचा भयभीत झालेला चेहरा पाहून स्वामी समर्थांना आश्चर्य वाटले होते. अरे चोळ्या, किती घाबरलायस हा? स्वामींनी मायेने येशूबाईला पाहिले व विचारले, काय ग काशे, क्या हुआ? स्वामी मायेने येशूबाईला काशी म्हणत होते. स्वामीजी, ते घर सोडायचे म्हणतायत. येशूबाई असे म्हणतात. स्वामींनी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. घर सोडतो आहे का रे चोळ्या? काशी काय म्हणते, ऐकलंस ना? स्वामी चोळप्पाने हात जोडले होते. अहो, घरात घुबड शिरलंय. चोळप्पाच्या घरात घुबड शिरलं होतं आणि त्यामुळे चोळप्पा घाबरला होता. स्वामी मात्र विनोद झाल्याप्रमाणे हसले होते. घुबड शिरलं, मग काय झालं? त्यांनी उलट विचारले होते. घरात घुबड शिरणं चांगलं नाही स्वामी, चोळप्पा दिनवान होत म्हणाला. असं कोण म्हणतं? स्वामींचा आवाज तीव्र झाला होता. घुबड घरात शिरणं अशुभ मानतात स्वामी. घरात कुत्रा, मांजर, उंदीर, साप, गाय, बैल, घोडा शिरला तर चालतो. पाली, झुरळ, डास झाले तरी चालतील. ते तुम्हाला अशुभ वाटत नाही. फक्त घुबड अशुभ का वाटते रे चोळ्या? चोळप्पा द्विधा मनस्थित होता. त्याच्या देवभोळ्या मनाला पारंपरिक गोष्टीचा पगडा होता. शुभ आणि अशुभांच्या कल्पनेने त्याची मानसिकता वृत्ती अगोदरच झालेली होती आणि म्हणूनच घुबड आपल्या घरात शिरलंय हे पाहून काहीतरी अशुभ घडणार असे त्याच्या मनात घर धरलं होतं आणि म्हणूनच तो त्या घरात राहायला तयार नव्हता. चोळ्या, वेड्यासारखे वागू नकोस, अंधश्रद्धेच्या आहारी जाऊ नकोस. घर आपण कोणासाठी बांधतो? आपल्यासाठीच ना. स्वामी चोळप्पाला समजवत होते. आपण ज्या घरात राहायचे असते, घुबडाने नव्हे. केवळ घुबड घरात शिरले म्हणून घर अपवित्र होते असे कधी नाही. घुबडासाठी घर सोडणे हा मूर्खपणा झालाय. जा, त्या घुबडाला प्रथम घराबाहेर काढ आणि राहा निवांत तू. तरीही चोळप्पा तेथेच उभा राहतच स्वामी जोराने वाटले. जातोस का चोळ्या? काशे, सांभाळ तुझ्या नवऱ्याला. घुबड शिरलं म्हणून घर सोडतोय लेखाचा. जाओ. चोळप्पा आणि येशूबाईंनी स्वामींना वाकून नमस्कार केला होता. जेव्हा ते घराकडे परतू लागले तेव्हा स्वामी मंद हसले होते. यानंतरची कथा पुढील भागात. श्री स्वामी समर्थ. जय जय